मधुरा ऐक ना. बोला की. अगं लाडक्या बहिणींसाठी आज काय स्पेशल? लाडक्या बहिणी बहिणी करतात पण राबतात बहिणी खातात भाऊच. पण कर ना काहीतरी. करते. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आणि आज आहे ना, आपण मस्त इथे मग टायगर प्रॉन्स आणून दिलेत नवऱ्याने. त्याचा तवा फ्राय किंवा तवा मसाला कसा करायचा ते आज आपण बघणार आहोत. आणि काय होतं ना, बऱ्याचदा कोळंबी किंवा त्या कॅटेगरीतले जे सी फूड आहे ते शिजल्यानंतर असं टणक होतं किंवा कडक होतं. ते होऊ नये, ते छान असं मस्त मऊ लुसलुशीत राहावं, यासाठी काय काय करायचं ते देखील आपण बघणार आहोत. तर सगळ्यात आधी इथे अर्धा किलो मोठे जम्बो प्रॉन आहेत, ज्याला टायगर प्रॉन असंही म्हटलं जातं. आता याच्या पाठीवर आहे ना एक काळा धागा असतो. हा काळा धागा काढून घ्यायचा असतो. तर ज्या कोळील मावशी आहेत ना, त्यांच्याकडून मी हा ऑलरेडी काढून घेतलेला आहे. अशी एक टूथपिक घालून तो उचकला की तो बाहेर येतो. त्यामुळे तो काळा धागा काढा, तो पचायला खूप जड जातो, पोट दुखू शकतं. आता यामध्ये पाणी घालूयात, मिसळून घ्यायचं आणि हे स्वच्छ धुवूयात पाण्यामध्ये. तर धुवून झाले की यातलं पाणी निथळून घेतलंय आणि हलकंसं टिश्यू पेपरने जास्तीचं पाणी शक्य असेल तितकं काढून घ्यायचं, किंवा थोडा वेळ हवेशीर ठेवलं तरी हे पाणी निघालं जातं. पुढची महत्त्वाची स्टेप म्हणजे याला मॅरिनेट करून ठेवा. जितकं मीठ आणि लिंबाच्या रसामध्ये छान आपण मॅरिनेट करू ना, तितकं ते शिजल्यानंतर छान असं सॉफ्ट राहतं, खूप असं कडक किंवा टणक नाही होत. तर अर्ध्या किंवा व्हिनेगर घातलं तरी चालेल, अर्ध्या लिंबाचा रस, मीठ, पाव चमचा हळद आणि 1 चमचाभर आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, हे सगळं छान कालवून घेऊयात. आणि मुरण्यासाठी कमीत कमी 1 तास तरी हे झाकण ठेवून ठेवा. आणि हे प्रॉन्स बरोबर 2 तास मी मॅरिनेट किंवा मुरण्यासाठी ठेवले होते. आता तवा मसाला करायचा, तर पटकन फोडणी घालूयात. तर तवा गरम करायला ठेवला आणि त्यामध्ये 1 पळीभर, जी किटलीतली पळी असते तेवढं तेल तापवून घेतले. तर यामध्ये ठेचलेला लसूण हलकासा सोनेरी करायचा. तर यामध्ये बारीक चिरलेला कांदा थोडा जास्त घालायचा, कारण आत्ता जरी जास्त दिसला तरी तो शिजला की कमी होतो. मीठ, म्हणजे कांदा पटकन शिजेल. आणि पुढे एक छान टीप येणार आहे, त्यामुळे व्हिडिओ मिस नका करू. कांदा सोनेरी रंगावर मस्त असं परतून घ्यायचा. भारी असं सोनेरी रंगावर कांदा परतून झालेला आहे. यामध्ये आता आपले मसाले घालूया. मसाल्यांमध्ये 1 चमचा गरम मसाल्याच्या ऐवजी मालवणी मसाला, कोकणी मसाला, कुठलाही तुमच्या आवडीचा मसाला घातला काही हरकत नाही. 1.5 चमचा धणेपूड, 1.5 चमचा लाल तिखट, चवीपुरतं मीठ आपण कोळंबी मॅरिनेट करताना पण घातलं, त्यामुळे अगदी जपून आणि पेताने घाला. मसाला तयार आहे, छान तेल त्यातून सुटतंय आणि दिसतोय पण कमाल. आता गॅस बंद करायचा या स्टेजला. ही अगदीच गरजेची स्टेप आहे. आणि यामध्ये ना 3-4 बर्फाचे खडे घालायचे. काय होतं, जर गरम गरम तव्यात तुम्ही ही रूम टेम्परेचरवरचे प्रॉन्स किंवा कोळंबी सोडली ना, तर त्याला ते एक टेम्परेचर शिफ्ट किंवा शॉक एक म्हणतो. स्किन पातळ असते, त्यामुळे ती पटकन अशी सील होते, कडक होते आणि श्रिम्पही आतमध्ये खूप असे कडक होतात. त्यामुळे ते अगदी स्लो हीटवर, स्लो कुकिंग ज्याला म्हणतो, त्या पद्धतीने शिजवली की कोळंबी आतमध्ये छान अशी रसरशीत राहते. 2 बर्फाचे खडे घालते. बर्फामुळे काय होईल ना, या मसाल्याचं जे तापमान आहे हे कमी व्हायला मदत होईल आणि वरून ॲडिशनल पाणी घालायची पण गरज नाही. बघा, मसाले छान त्या पाण्यामध्ये शिजतात देखील आहे आणि तव्याचं आणि मसाल्याचं तापमान देखील या प्रोसेसमध्ये कमी कमी होत जातं आणि वरून पाणी घालायची अजिबात आवश्यकता देखील. बघा, मसालाही मस्त असा लपलपीत झालाय, बर्फाचे खडे विरघळले, तापमान देखील कमी झालंय. अजूनही मी गॅस सुरू नाही करणार. आता ही मॅरिनेट केलेले प्रॉन्स आहे हे यामध्ये घालूयात. गॅस अजूनही मी सुरू नाही करणार. आधी हे छान कोट करूयात या मसाल्यामध्ये प्रॉन.
कोळंबी ज्या बाउलमध्ये मॅरिनेट केली होती हे पाणी थोडंसं घालायचं यामध्ये. कमाल दिसते, छान मसाल्याचं कोटिंग आलंय. आता मंद आचेवर गॅस सुरू करणार आहे, खूप हाय हीटवर नाही, अगदी मंद आचेवर. आणि आता मंद आचेवर एक 7 ते 8 मिनिटं ही प्रॉन्स परतून घेऊ. कोळंबी असेल ना तर एक 3 ते 4 मिनिटात होईल, पण हे जम्बो प्रॉन्स आहेत त्यामुळे थोडा वेळ लागतो. चला बरोबर आहे ना, 5च मिनिटं मी आता हे शिजवलं, त्याच्यावर नाही. एक फक्त वाफ आली. आता गॅस बंद करते. कमाल दिसतात पण बघा मसाल्याचं काय जबरदस्त कोटिंग आलंय. यामध्ये घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर, मिसळून घ्यायचं. वा, चला आता एक प्रॉन मी तुम्हाला कट करून पण दाखवते कसा रसरशीत राहतो आतपर्यंत. तुम्ही बघितलं असेल, पटकन कट होतो. आतमध्ये असं पांढरा शुभ्र त्याचा तो रसरशीतपणा आहे तो तसाच राहतो, कोरडा फटक नाही पडत आणि परफेक्ट शिजतो. म्हणजे चावायला जास्त कष्ट घ्यावे लागत नाही. कसा खायचा? हा तवा प्रॉन्स मसाला मस्तपैकी तांदळाची गरमागरम भाकरी त्याच्यासोबत भारी लागतो, किंवा भातासोबतही, भात आणि माशाचं कालवण आणि तोंडी लावलं आहे, किंवा गुरगुट्या भात म्हणजे मऊ भात आणि हे प्रॉन्स मसाला सोबत सोलकढी, हे आमच्या घरातला फेवरेट एक कॉम्बिनेशन आहे. पुन्हा भेटूयात, तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा.